तर जगभरामधल्या अनेक देशातील तपास यंत्रणांना गुंगारा देत गुन्हेगारी जगतावरील पकड घट्ट ठेवणारा दाऊद इब्राहिम हा पुन्हा यामुळे चर्चेत आलाय। आजवर तो सगळ्यांना चकवा देत रूप आणि नाव बदलून गुन्हेगारी विश्वावरती राज्य करत आलाय। त्यामध्ये त्याची चलाखी आणि वेशभूषा तसंच लकबी बदलण्याच्या कलेचाही त्याला फायदा होतोय। बघूयात या बहुरूपी दाऊद इब्राहिमनं या कलेचा गैरवापर करून कसा दिलाय अनेकांना चकवा याविषयीचा हा चक्रावून टाकणारा रिपोर्ट। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम म्हटलं की हे चेहरे आपोआप डोळ्यासमोर तरळू लागतात। कारण आजवर आपण पाहिलेली दाऊद इब्राहिमची हीच ओळख आता आपल्यासह अनेकांच्या मनात उमटली आहे। पण खरा दाऊद तुमच्या माझ्या शेजारी बसून आपलं बोलणं जरी ऐकत असेल तरीही आपण त्याला ओळखू शकत नाही। इतका तो चलाख आणि वेशभूषा बदलण्यात पारंपरिक बहुरूप्यांनाही मागे टाकेल। अतिशयोक्ती वाटेल किंवा अनेकांचा विश्वास जरी बसत नसला तरी हेच सत्य आहे। ओसामानंतर ज्याचा जगभरातील दहशतवादी कृत्य तस्करीत वरचा क्रमांक लागतो, जवळजवळ अर्धशतक उलटायला आलं तरी जो जगभरातल्या तपास यंत्रणांना चकवा देतोय। दाऊदचा पहिला चेहरा यंग आणि डायनॅमिक दाऊद हा आहे दाऊदचा यंग आणि डॅशिंग लुक असलेला फोटो। दाऊदचं हे रूप एखाद्या मॉडेललाही लाजवेल असाच आहे। कोणती कामगिरी फत्ते करण्यासाठी दाऊदने हे रूप धारण केलं असेल कुणास ठाऊक। दाऊदचा दुसरा चेहरा दाढी वाढलेला दाऊद। दाढी वाढलेला दाऊदचा हा फोटो पाहून सहज कोणीही चक्रावून जाईल। या फोटोत दाऊद 40शी ओलांडलेल्या इस्मासारखा दिसतोय। मुंबईत बॉम्बस्फोटाची मालिका घडवून शेकडो निष्पावांचा बळी घेणारा हाच का तो चेहरा असा प्रश्न हा फोटो पाहिल्यानंतर कोणालाही सतावेल। दाऊदचा तिसरा चेहरा कॉर्पोरेट लुक हा आहे दाऊदचा कॉर्पोरेट लुक। ऐन तारुण्यातच गुन्हेगारी जगताला आपल्या तालावर नाचवणाऱ्या दाऊदचं हे रूप एखाद्या कंपनीचा CEO भसावा असंच दिसतंय। शांत चेहरा वाटणाऱ्या या त्याच्या मनात नेमकं कोणतं षडयंत्र तडीस नेण्याचा बेत आखला जातोय ते या दाऊदच्या सूट आणि टाय असलेल्या लुक मागील न उलगडलेलं कोडं आहे। स्टायलिश दिसण्यासोबतच विरोधकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी दाऊदनं हा अवतार घेतला असावा। एका देशातून दुसऱ्या देशात पलायन करण्यासाठी रूप पालटण्यात दाऊद मोठा तरबेज आहे। अशा प्रकारे दाऊदनं आणखी कोणकोणती सोंग घेतली आहेत हे त्याच्याशिवाय आणखी कोणीच सांगू शकत नाही। विषप्रयोग किंवा विषबाधा झालेल्या वावड्या उठल्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्याच्यावर पाकिस्तानच्या कराचीतल्या हॉस्पिटलच्या 3ऱ्या माळ्यावर उपचार सुरू असल्याचं बोललं जातंय। जर हे खरं असेल तर ओळख लपवण्यासाठी दाऊदनं कोणता वेश धारण केला असेल किंवा तपास यंत्रणांच्या हाती लागण्यापासून विरोधी टोळीच्या गोळ्यांचा निशाणा चुकवण्यासाठी कोणती शक्कल लढवली असेल की विषबाधेची ही बातमी पेरून त्या आडून आणखी कोणता गेम करण्याचा प्लॅन तर नसावा। येत्या काही दिवसात यावरचा पडदा नक्कीच उठेल असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।